नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं झालं होतं की आल्याचे जे पान रुंद झालं पाहिजे आणि पूर्णपणे हिरवं झालं पाहिजे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या प्लॉट मध्ये जर आपल्या आल्याची जर पानं जर समजा अरुंद असेल, त्यांची जी पूर्णपणे जी लांबी वाढलेली असेल फक्त, तर त्यासाठी जे आहे का आपल्याला आपल्या आल्याची पानांची रुंदी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपला फुटवा होण्यासाठी कुठल्या प्रकारचे मॉलिक्युलचा आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या प्लॉट मध्ये चांगल्या प्रकारे आपल्या पानांची जी आहे ती रुंदी वाढणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या पिकासाठी होणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला काही मॉलिक्यूल सांगणार आहे, ते मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे कुठलेही मिळो, ते तुम्ही जरी घेतले तरी काही हरकत नाहीये। आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जे आहे का ग्रीन सीवीड किंवा मग कुठल्याही चांगल्या कंपनीचे सीवीड जे असतं, तर ते आपल्याला साधारणपणे 1 लिटर पाण्यासाठी 2 ml आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला लिक्विड जे फॉलियर फर्टिलायझर असतं, समजा ICL कंपनीचे पण आहे, त्याचबरोबर बऱ्याचशा कंपन्यांचे आहे, ज्यामध्ये फॉस्फरसचा घटक जास्त आहे, तर ते आपल्याला एक साधारणपणे 1 ते 2 ग्रॅम पर्यंत आपल्याला ते त्यामध्ये घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला सिलिकॉन स्टिकर ते आपल्याला घ्यायचं आहे। हा स्प्रे केल्यानंतर आपल्या प्लॉट मधील आपल्या पानांच्या जे शिरा आहे तर त्या रुंद होणार आहे। त्याचबरोबर आपलं जे पानाचं जे थिकनेस आहे, जाडपणा आहे, तर तो जास्तीत जास्त वाढणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ग्रीन सीवीड हे एक झालं। त्यानंतर जी तर सर्व शेतकऱ्यांना माहितीच असेल, तसंच सायटोकायनिन असतं। सायटोकायनिन जो एक घटक आहे, तर तो सेल डिव्हिजनचं काम करत असतो। सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन। पानांच्या शिरांमधलं जर शिरांचं विभाजन झालं तर एकदम चांगल्या प्रकारे आपलं पान जे आहे का ते रुंद होणार आहे। पान जर तुमचं रुंद झालं, जर समजा सायटोकायनिन झालं, ऑक्झिन झालं, हा एक हार्मोनचा हा एक ग्रुप आहे शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही सायटोकायनिन पण घेऊ शकता आणि ऑक्झिन पण घेऊ शकता। समजा मार्केटमध्ये तुम्हाला जे अवेलेबल झालं ते घेऊ शकता आपण। ते घेतल्याने आपल्या पानांमधील जे आहे का ते शिरांचं विभाजन होणार आहे। ते विभाजन झाल्यानंतर आपल्या पानांमधील हरितद्रव्य वाढणार आहे, क्लोरोफिल वाढणार आहे। क्लोरोफिल आपला जेवढं वाढणार आहे तेवढं आपलं पान जे आहे का ते रफ होणार आहे आणि पान आपलं जे आहे का रुंद होणार आहे। तर ते केल्याने आपल्याला पानांवरती तर त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे। त्याचबरोबर अद्रकीच्या ड्रिप म्हणजे अद्रकीचा जो कंद आहे, त्याला आपल्याला कंदासाठी काय होणार आहे, फुटवा आपला जो आहे का जास्तीचा वाढ होणार आहे, फुटव्याची वाढ होणार आहे। त्याचबरोबर जो कंद जो खालचा जो कंद आहे त्याची साईज आपल्याला बनण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे। हा एक पर्याय झाला। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला जर समजा L16 प्रोटीन्स जर माहिती असेल, समजा L16 म्हणजे काय असतं, अमिनो ऍसिडचे जे आहे का 18 प्रकारचे वेगळे वेगळे जे आहे का ग्रुप्स आहे, तर ते जरी आपल्याला जर मार्केटमध्ये मिळाले, तुम्हाला मी आता थोडक्यामध्ये दाखवतो, माझ्याकडे आहे म्हणून दाखवतोय, कुठली मार्केटिंग नाही करत आहे। एक प्रोडक्ट आहे, 1 मिनिट जवळ, तर यामध्ये जे आहे का 18 प्रकारचे पूर्ण L16 दिलेलं आहे। तर याचा वापर केल्यानंतर आपल्या प्लॉट मध्ये काय होणार आहे, फुटवाही वाढणार आहे, पानांमधील क्लोरोफिल हरितद्रव्य पण वाढ होणार आहे। त्याचबरोबर कंदाची साईज बनण्यासाठी, त्याची जे टणकपणा आहे तो वाढ होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, फुटवा होण्यासाठी, जो स्टंप आहे त्याची जाडी होण्यासाठी तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रकारे कामं करत असतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं मी ऑक्झिन आणि सायटोकायनिन हे पण 2 प्रकारचे चांगले हार्मोन्स आहेत, जे आपल्या पिकासाठी हरितद्रव्य वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपला फुटवा आणि पान रफ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे काम करणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली पानांमधील रुंदपणा होण्यासाठी, पान रफ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। याआधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी तुम्हाला की सिलिकॉनचा आपण जर जास्तीत जास्त वापर केला तर त्याचाही आपल्या प्लॉटमध्ये एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा इफेक्ट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो। तो कसा, पानाचं रुंद होण्यासाठी सिलिकॉन एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतं, हरितद्रव्य वाढवण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतं। त्याचबरोबर पान आपलं रफ होण्यासाठी, जाड होण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मदत करत असतं। मी हे व्हिडिओमध्ये हे जे सांगितले, समजा तुम्हाला वेगळे वेगळे मॉलिक्यूल, समजा
तर त्यातले तुम्ही कुठल्याही प्रकारचे जर 2-3 मॉलिक्यूल जरी आपल्या प्लॉटमध्ये जरी आपण यूज केले, चांगल्या प्रकारचे जरी सीवीड आपण जर यूज केलं, तर शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचा पिवळापणा दिसणार नाही. पाट तुम्हाला प्लॉट जे आहे का प्लॉटमध्ये जे पानं आहे ते तुम्हाला अरुंद कधीही दिसणार नाही, पिवळापणा दिसणार नाही, अरुंद दिसणार नाही, पतलं दिसणार नाही. ह्या गोष्टी जर केल्या तर एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जे तुमचे शेतकरी मित्र असेल, आले अद्रक पिकवणारे असतील तर त्यांना हा व्हिडिओ जो आहे का पाठवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.